आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती देखील आहे आणि गुरुचरित्राचं पारायण देखील आपण लावलेलं आहे 7 दिवसाचं. तर इथे पाहू शकता, इथे बागेमध्ये भरपूर अशी फुलं उमलली होती झेंडूची. तर म्हटलं काढून घ्यावी आणि थोडीशी अशी कलरफुल आहेत बघा आणि अगदी मन प्रसन्न वाटतं बरं का. सकाळी अंगणामध्ये असं आलं ना की फुलं पाहिली की अगदी मन प्रसन्न वाटतं. तर आज म्हटलं दत्त जयंती पण आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार, तर अंगणामध्ये देखील सडा टाकला होता आणि सडा टाकल्यावरती रांगोळी देखील छान वाटतं आणि दरवाजाला देखील तोरण केलं बरं का. असं अगदी मन प्रसन्न वाटत होतं बरं का आज, कारण काही 2-2 सण होते ना, म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती पण होती आज त्याच्यामुळे. आणि इथे आपण महालक्ष्मीची पूजा देखील केली आणि इथे गुरुचरित्राचं आपलं पारायण चालू होतं. त्याचे आज सगळे अध्याय आपले इथे वाचून झाले. आणि गुरुचरित्राचं पारायणाबद्दल सांगायचं तर मी पहिल्यांदाच पारायण हे खरं केलं आणि वाटत होतं की आपल्याच्याने होईल की नाही. परंतु स्वामी बरोबर पारायण करून घेतात बरं का, कारण का स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य कोणतीच गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे पारायण आपलं खूप छान पद्धतीने झालं बरं का आज आणि अशा पद्धतीने आज छानपैकी पूजा झाली.